मला मारून आता ती माझ्या वेदालाही मारू पाहती आणि तुम्ही तिचं लग्न अथर्वाशी लावून देता. हो मीच माया. का नाही अंबिका? का नाही? अथर्ववर माझं प्रेम होतं, तो माझा होता आणि तू त्याला माझ्यापासून हिरावून घेतलंस. तू आमच्या दोघांच्या मध्ये आली. दिस इज ऑल युअर फॉल्ट अंबिका. मला तुला कधीच मारायचं नव्हतं, कधीच नाही. तू माझी खूप चांगली मैत्रीण होतीस अंबिका, पण तू माझ्या प्रेमाच्या आड आलीस आणि मी अथर्व शिवाय जगू शकत नाही. आणि त्याला मिळवण्यासाठी मी काहीही करू शकते, काही. I'm sorry अंबिका.
मला माझ्या वेदापासून अथर्वपासून दूर करणारी माया होती. माझा सगळ्यात जास्त विश्वास होता मायावर, पण तिनेच घात केला. तुम्ही समजताय तशी नाहीये ती माया. खूप वाईट आहे ती. तिचं अथर्वशी लग्न लावून देऊन तुम्ही खूप मोठी चूक करताय. प्लीज असं करू नका. ऐका माझी. मायाला अथर्व आणि वेदापासून लांब ठेवाई. मी आणि वेदा सारखेच की. तिची आई जिवंत नाही, माझी नाही. आज वेदाने पाहिली, मी पण पाहिली. वेदाला जशी तिच्या आईची आठवण येते तशी मलाही येते. मी तरी मोठे झाले, पण वेदा तर अजून खूप लहान आहे. तिला तर खूप आठवण येतच. आणि वेदाचे बाबा तर तिच्या जवळ आहेत, पण ती त्यांच्यापासून खूप लांब असते. माझ्या बाबांचं तरी कुठे वेगळं आहे. तेही माझ्या जवळ होते, पण लांब असल्यासारखेच वागायचे. तुमच्या हातात आहे सगळा. बाहुली होता पण हा 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 येईल येईल. ती येणार येणार ती येणार. मीरा, काय आईचे वेदा बरोबर असं का झालं असेल हो? लहानपणीच आपली आई नसली ना की खूप त्रास होतो. मला चांगलंच माहिती देव असं का करत असेल. लहानपणी इतकं दुःख वाटायला आलं ना, तर त्याने त्यातनं सावरायचं कसं? असं म्हणतात ना की देव सगळ्यांचं भलं करतो. मग या निष्पाप जीवावर इतका अन्याय का? बरोबर आहे तुझं, पण देवावरती कधीच अविश्वास दाखवायचा नसतो. पण त्याच्यावरचा विश्वास टिकून राहण्यासाठी त्याने तसं वागायला हवं ना. मीरा, एक गोष्ट कायम लक्षात ठेव. तू परमेश्वर आहे ना, तू नेहमी आपली परीक्षा घेत असतो. आणि प्रत्येक परीक्षेत त्याची एकच अपेक्षा असते की माझ्यावर विश्वास ठेव. आणि तो विश्वास असेल तर त्याचं फळ आपोआप मिळतं. नाही, तुम्ही म्हणत असाल तसं तो फळ देत असेल ना, तर वेदाला ते लवकरात लवकर मिळू दे. मीरा, तू या घरात आलीस हे वेदाला मिळालेलं फळच आहे, नाही का? तुला कल्पना नाहीये तू आमच्यासाठी किती मोठी गोष्ट केलीस. 1 वर्षापासून आम्ही सगळे प्रयत्न करत होतो, पण वेदा हसतच नाहीये. पण जी गोष्ट आम्हाला जमली नाही ती तू करून दाखवलीस, आणि एकदा नाही 2दा. आणि मला खात्री आहे की वेदाच्या आयुष्यातनं हरवलेलं हसू तू परत घेऊन येशील. ॲब्सोल्युटली ट्रू मॅडम, ॲब्सोल्युटली ट्रू. अंबिका गेल्यापासून माझ्या वेदाची काय हालत झाली ते मी पाहते ना. दिस इज गॉड्स ग्रेस दॅट मीरा इज कमिंग टू आवर वेदाज लाईफ. यु नो, मीरा गेल्या वर्षभर माझ्या मनात मी एकच आशा धरून आहे की माझी वेदा पुन्हा आधीसारखी आनंदी होईल. आणि आज ते तुझ्यामुळे झाले. माया, याचं श्रेय तुलाही जातं. तू तिच्या आयुष्यात आहेस म्हणून आम्ही निर्धास्त आहोत. मॅडम, वेदा इज माय लाईफ. आणि आज मीरा तिची इतकी छान काळजी घेते हे बघताच मला सगळं मिळालंय. तुम्ही दोघे बोला, मी आलेच.
मीरा, वन्स अगेन थँक्यू सो मच. वेदाच्या आयुष्यात परत सुख यावं म्हणून माझे सगळे प्रयत्न चालू आहेत का. खरं सांगू, मी अथर्वशी लग्न पण वेदासाठीच करते, ती हॅपी राहावी म्हणून. खरं सांगू का ग, मला इतक्यात लग्न नव्हतं करायचं, पण ना वेदाला आईचं सुख मिळावं म्हणून फक्त तिच्यासाठी माझी सगळी स्वप्न मी बाजूला सारली आहे का. इनफॅक्ट उद्या पुढे जाऊन माझ्याकडून चुकूनही कधी वेदाबद्दल दुजाभाव होऊ नये म्हणून मी आई न होण्याचा निर्णय घेतलाय. बिकॉज वेदा इज माय प्रायोरिटी अँड शी विल ऑलवेज बी. खरंच तुमचं मन खूप मोठं आहे माया मॅडम. अगं मॅडम काय, मॅडम नाही, माया ताई म्हणालीस ना तरी चालेल. मी तुम्हाला ताई म्हटलं तर चालेल तुम्हाला? चालेल. अगं वेड्या, आवडेल मला. लहान बहिणीसारखीच असतो मला. असो, तू झोपून घ्या आता. उद्या सकाळी वेदाची तयारी करायची आहे ना. गुड नाईट. मीरा, ही सगळी तयारी तू केलीस? हो. हे सगळं जमतं तुला? हो ताई, यात न जमण्यासारखं काय. लहानपणापासूनच ना सगळ्या सणांची तयारी मीच करत आले. एक मिनिट, मी तुला काय सांगितलंय? कुठलीही गोष्ट करायच्या आधी मला किंवा मंजिरी वहिनींना विचारायचं. विचारलंस? ताईसाहेब, मी सांगितलं होतं तिला, पण मीरा, तुझ्यासाठी छानशी साडी आणली, ती नेसायची आणि आमच्यासोबत सण साजरा करायचा. घे. अरे वा, मीरा, तूही सगळी तयारी केलीस? माया, मायाने केलंय सगळं हे. हो, म्हणजे गुढीपाडवा आहे, विचार केला की लवकर उठल्या आणि तयारी करून घेते. हा मीरा, सांग ना, मायाने सकाळपासून काय काय केलं? हो, मायाताईंनीच गुढीपाडव्याच्या पूजेची सगळी तयारी केली. ती सकाळी उठून छान. पण माया, आज तू आणि अथर्वनी गुढी उभारावी असं मला आणि दादासाहेबांना वाटतंय. मॅडम, इट्स माय प्लेजर. बरं, तुमचं इकडचं सगळं आवरून झालं की मीरा, तूही तयार हो आणि ये बाहेर. आलेच. मीरा, थँक्यू सो मच. आणि सॉरी अगं, मी आत्ता मंजिरी मॅडमशी खोटं बोलले. अगं, मला त्यांना डिसअपॉइंट करायचं नव्हतं. अंबिका गेल्यानंतरचा पहिला सण साजरा होतोय. सणवाराच्या या गोष्टी शिकवायला आई किंवा मोठी बहीण असते. मला नाही माहीत ना हे सगळं. मी अनाथ आहे
अनाथ आश्रमात मोठी झाल्या. अंबिकालाही लग्न झाल्यानंतर या सगळ्या गोष्टी मंजिरी मॅडमनी शिकवल्या. त्यात आता माझं आणि अथर्वचं लवकरच लग्न होणार आहे. त्यामुळे मला खरंच मंजिरी मॅडमने दुखवायचं नाही आहे. होप यू अंडरस्टँड. ठीक आहे माहिती. तुला वाईट वाटलं असेल तर मी आत्ता जाऊन मंजिरी मॅडमना सगळं खरं खरं सांगते. नाही नाही माहित आहे त्याची खरंच काही गरज नाही आहे. माणूस खोटं बोलतो त्याहीपेक्षा महत्वाचं आहे की तो का खोटं बोलतो, त्याचा हेतू काय. आणि बाईसाहेब सगळ्यांना किती जीव लावतात. त्यांचं मन दुखवावं असं कोणालाच वाटणार नाही. त्यामुळे तुम्ही खोटं बोललात याचं मला वाईट वाटलेलं नाही. जाऊ द्या. सो स्वीट ऑफ यू. थँक्यू वन्स अगेन. माया, आपण जाऊया का बाहेर? आज नक्की गुढीपाडवाच आहे ना, की पुन्हा एकदा लग्न करायचा विचार आहे? जरी विचार केला तरी तू परवानगी देणार आहेस का म्हणून? देणार पुन्हा एकदा माझ्याशीच लग्न करण्याची? चला आवरा लवकर, किती वेळ झाला तयारी करताय. एक मिनिट. मी कितीही वेळ घेतला ना तरी तुझ्या या टिकलीला, ह्या लिपस्टिकला, ह्या स्माईलला टक्कर देऊ शकणार नाही. तू ना माझ्यापेक्षा खूप जास्त सुंदर आहेस. एक मिनिट थांब. काय थांब, सरप्राईज आहे. समोर बघ. समजलं? एक मात्र नक्की आहे, हे जे ना समोर, हे जगातलं ना सगळ्यात बेस्ट कपल आहे. क्या उपा. कसलं भारी. हॅपी गुढीपाडवा माय लव्ह. असं नाही, गुढीपाडवा आणि मराठी नूतन वर्षाच्या शुभेच्छा. ओके, शुभेच्छा. अथर्व, घोडे उभारायला वाट बघतायत सगळे. चला. अथर्व हे घे. काय आहे? गुढीपाडवा, अक्षय तृतीया, दसरा, दिवाळी या मुहूर्तावरती तू अंबिकासाठी सोनं विकत घ्यायचंस. आता अंबिका नाहीये पण माया तुझ्या आयुष्याची जोडीदार होणार आहे. आता हे सगळं तुला तिच्यासाठी करायचं आहे. आई, मी हे मायला नाही देऊ शकत. मी मायाशी लग्न फक्त वेदासाठी करतो. पण माझ्या मनात एक लाईफ पार्टनर म्हणून, एक बायको म्हणून फक्त आणि फक्त अंबिका राहणार आहे. अथर्व,
तुला आता पुढचा विचार करायला हवं बळा. आई मला निदान ह्या गोष्टीसाठी फोर्स करू नकोस. आजपर्यंत मी तुझं सगळं ऐकलंय, हो की नाही? माया वेदाची आई होऊ शकते, माझी बायको नाही. म्हणून तुझी माझ्याकडनं जी अपेक्षा आहे ते होणार नाही, कधीच नाही. सॉरी. आधी अथर्वची आणि माझ्यामध्ये ती अंबिका होती आणि आता ती वेदा. वेदा